आजचा जो संदेश आहे आणि तो म्हणजे आहे की देवाबरोबर शांती, देवाबरोबर शांती. आणि या विषयाच्या आधी जाण्याकडे आपण जर तुम्ही न्यूज बघत असाल, पेपर वाचत असाल, तर आपल्याला सगळ्यात जास्त काय दिसतं, तर सगळ्यात जास्त हे आपल्याला फक्त युद्ध दिसतं. आपल्याला जसं आपल्या शेजारच्या देशातच बांगलादेशमध्ये जे चालू आहे ते तुम्हाला माहीत आहे. तिथे युद्धासारखी परिस्थिती आहे. आणि इस्रायलमध्ये आणि इस्रायलच्या अवतीभोवती इराण, इराक या सगळ्यामध्ये काय आहे, युद्धाची परिस्थिती आहे. का? कारण सगळे लोक जे आहेत या सगळ्यांना आपापला जो मुद्दा आहे, जसे हे जे युद्ध आहे ते कशामुळे होते आपण बघू. काही युद्ध जे झाले आहेत किंवा होत आहेत ते कशामुळे, जमिनीमुळे. काही जे युद्ध होत आहेत ते कशामुळे, सत्तेमुळे, नैसर्गिक साधना संपत्तीमुळे, सीमेमुळे. आपल्या देशात आपण बघतो का सीमेमुळे युद्ध होतात, स्पर्धेमुळे युद्ध, म्हणजे मी मोठा आहे का तू मोठा आहे, गुलामगिरीविरुद्ध युद्ध, स्पर्धेमुळे युद्ध. जसं तुम्हाला माहीत असेल की रशिया आणि अमेरिकामध्ये का आमची टेक्नॉलॉजी मोठी आहे का तुझी टेक्नॉलॉजी मोठी आहे, आमचे मिसाईल मोठे आहेत का तुमचे. तर स्पर्धेमुळे युद्ध, आर्थिक लाभामुळे युद्ध, सुळामुळे युद्ध, राजकीय फायद्यासाठी युद्ध, सत्ता दाखवण्यासाठी युद्ध. म्हणजे आपण बघतो की जरी हा जो आपण आपल्या विषयावर येऊ, आपल्या प्रत्येकाला शांतीची गरज आहे, पण परिस्थिती तशी नाही. आणि जर आपण या जगाची जेव्हा तुम्ही हिस्ट्री बघता, जर तुम्हाला माहीत असेल की या जगात 2 मोठे युद्ध येऊन गेले. वर्ल्ड वॉर म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. आणि ते म्हणतात की लगेच जे देशामध्ये जे राग चालू आहे किंवा युद्ध चालू आहे हे आपल्याला 3ऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाईल. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगितल्या का तुम्हाला कळावं का हे जे जग ज्याच्यात आपण राहतो याची हिस्ट्री जी आहे ते खूपच व्हायलंट किंवा खूपच भांडणारी आणि रक्त सांडवणारी आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, का लोकांना देवाची भीती नाही. एक मनुष्य दुसऱ्या आत्म्याचा जीव किंवा दुसऱ्या शरीराचा जीव घेण्यासाठी जराही घाबरत नाही. आणि म्हणून याचं कारण म्हणजे काय, जे तुम्हाला सांगितलं का देवाची भीती नाही. पण जेव्हा सगळ्यात शेवटी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाची आपला जागा सोडून दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येईल आणि इस्रायलमध्ये आपलं राष्ट्र प्रस्थापित करेल, तेव्हाच या जगात शांती राहील. तोपर्यंत या जगात कोणी शांती करू शकत नाही. आणि म्हणून कारण ख्रिस्त जो शांतीचा देव आहे त्याच्यामुळेच या जगात शांती येईल. पण या सगळ्या झाल्या जगाविषयी. पण सगळ्यात महत्वाचं आहे आजचा जो प्रश्न आहे का तुमच्या हृदयात शांती आहे का. आजचा जो विषय आहे तो आहे म्हणजे तुमच्या हृदयात शांती आहे का. कारण जी शांती जी असते ती फक्त देवापासून येते. येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव म्हणजे बायबलमध्ये त्याला खूप नावाने सुद्धा म्हटलेलं आहे. एक नाव जे त्याला म्हटलं जातं त्याचं नाव आहे शालोम. शालोम म्हणजे काय की शांती. आणि म्हणून ही जी शांती आहे ती तुमच्या हृदयात आहे का, याच्याविषयी आपण आजचा विषय जो आहे त्याच्याकडे आपण बघू. कारण हे खूप महत्वाचं आहे की तुमच्यापाशी पैसा आहे का. लक्षात ठेवा, प्रश्न हा नाही का पैसा किती आहे, घर किती आहे, संपत्ती किती आहे, तुमचं कुटुंब किती मोठं आहे, तुमच्यापाशी आरोग्य किती आहे, हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे का तुमच्या हृदयात शांती आहे का, तुमच्या जवळ शांती आहे का. आणि हा आजचा मोठा प्रश्न जो आहे तो आहे. कारण जसं त्याच्या आधी आपण बोलू की आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टी मागे पळत आहे. आपण जसं पैशा मागे, प्रॉपर्टी मागे किंवा आपल्या हृदयातल्या ज्याही गरजा आहेत त्याच्या मागे पळत आहो. आणि जेव्हा ती गरज जर आपली पूर्ण झाली तर कधी असं होतं का की तुम्ही शांतीने बसले. मनुष्य कधीच शांतीने बसलेला नाही, तर तो मरेपर्यंत चालूच राहतो. त्याचं कारण हे नाही का त्याच्या इच्छा वाढत राहतं, त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये शांती नाही. जेव्हा मनुष्यात शांती येतो तेव्हा काय करतो, या जगाची जी रेस आहे आपल्याला जसं लहान झाल्यापासून आपल्याला या रेसमध्ये टाकल्या जातं. जसं लहान झाला, अरे तुला शाळेत जायला गेल,
अरे शाळेत गेल्यावर तुझा पहिला नंबर आला पाहिजे, अरे पहिला नंबर आल्यावर तुझं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, शिक्षण चांगलं झाल्यावर अरे तुला नोकरी झाली पाहिजे, अरे तुला नोकरी झाल्यावर अरे तुला चांगली बायको भेटली पाहिजे, अरे तुझं बायको झाल्यावर तुझं घर झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला धावत 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 धावतच ठेवल्या जातं. आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी होतात की तुला बा तुझं जीवन शांतीचं जगलं असलं पाहिजे. आता मनुष्याचे जे विचार आहे त्याच्याविषयी आपण बोलू का मनुष्याला शांती म्हणजे काय वाटते. मनुष्याचे विचार म्हणजे काय आहे माहित आहे की बाबू माझी बायको माझ्या संग चांगली वागली ना तर मला शांती भेटेल. एखादा म्हणतो माझा नवरा माझ्या संग चांगला वागला तर मला शांती भेटेल. एखादा म्हणतो की माझ्याजवळ इतका पैसा आला तर मला शांती भेटेल. एखादा म्हणतो माझा शेजारी जर माझ्या संग चांगला वागला तर मला शांती भेटेल. हे जी सगळी काय आहे ही जगाची भाषा आहे. हे काय आहे जगाची भाषा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की एवढं माझ्या जीवनात झालं तर मला शांती भेटूनच जाईल. आणि ती गोष्ट हो ना हो तरी आपल्याला कळतं की आपल्या हृदयात कधी शांती येत नाही. म्हणून सगळ्यात मोठं शांती म्हणजे काय याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर शांती म्हणजे चिंतामुक्त असणे, समाधानी असणे, आनंदी असते, अंतःकरणात विश्रांती असणे. लक्षात ठेवा हे जे असते, पुन्हा मी वाचतो की देवाची शांती हे जे आहे कशी येते, ज्याच्यात तुम्ही चिंतामुक्त असता, समाधानी असणे, आनंदी असणे, अंतःकरणात विश्रांती असणे. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आवडतात, पण आपली चूक कुठं होते, आपण या सगळ्या गोष्टी जगातल्या गोष्टीपासून म्हणजे आपल्या जगातल्या गरजेपासून काय करतो, या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी तुम्ही लहान बाळ बघितलं का, जसं या ताई आहे यांच्यापाशी जे लहान बाळ असतील, तुम्हाला वाटते का याच्यापाशी चिंता आहे? नाही, त्याला काहीच टेन्शन नाही. त्याला झोपवला तो शांतपणे झोपेल. त्याला याची टेन्शन नाही का आता काय होणार, मी घरी कसं जाणार, मला जेवण काय भेटणार, या कुठल्याच गोष्टीची त्याला चिंता नाही. तसं तुम्हाला जी शांती असते, ही जी शांती जी आहे जशी त्या बाळापाशी आहे तशी जेव्हा तुम्हाला देवापासून येते, तुमच्या हृदयात ती शांती येते. आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त ही शांती आणू शकतो. लक्षात ठेवा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण जो आजचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण ही जी शांती तुमच्या हृदयातली आहे ते आपण जगात शोधत असतो आणि इथेच आपलं चुकतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे का मनुष्य हा आध्यात्मिक आहे आणि देवाने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपीचा बनवलं, म्हणून तुमच्या हृदयातली शांतीची जे उणीव आहे तो फक्त देव भरू शकतो. या जगातल्या गोष्टी तुम्ही कितीकही प्रयत्न करा, तुम्ही कितीकही गोष्टी करा, या जगातल्या गोष्टी तुमच्या हृदयात कधी शांती आणू शकत नाही. आणि म्हणून आजचा जो विषय जे तुम्हाला सांगितलं की देवाबरोबर, जेव्हा तुमची देवाबरोबर शांती असेल तुमची या जगात शांती राहील. जेव्हा देवाबरोबर तुमचा जो वैर जो आहे, आता आपण या गोष्टीविषयी बोलू का बा देवाबरोबर माझी शांती होणं कशासाठी आवश्यक आहे. कारण रोमकरास पत्र 5:10 हे वचन म्हणतं, कारण आपण देवाचे वैरी आहोत. देवाचे वैरी आपण कसे आहोत का, कारण देव पवित्र आहे आणि आपण पापी आहोत, आपण त्याची आज्ञा मोडतो. याच्यामुळे आपण काय होतो, देवाचे वैरी होतो. देवाचे काय होतो, वैरी होतो. देवाची आणि आपली काय असते, शत्रुता असते. आणि म्हणून ही शत्रुता संपण्यासाठी देवाने काय केलं, रोमकरास पत्र 5:10 मी वाचतो, कारण आपण वैरी होतो तेव्हा जर आपला देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला तर त्याहून अधिक आहे की आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाचे आपण निश्चिंत तारले जाऊ. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र तुमच्या आणि देवामध्ये समेट करण्यासाठी काय केला, या जगात आला. जसं मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा उदाहरणातून सांगतो, समजून घ्या. आपल्या प्रत्येकाचा एक सावकार आहे, आपल्या प्रत्येकाचा एक सावकार आहे आणि समजून घ्या आपण त्याच्याकडे नोकरी करत आहोत आणि त्या नोकरीमध्ये आपण काही गुन्हे केले आणि ज्याच्यामुळे काय आहे, आपल्यावर दोष लागलेला आहे, आपण त्या गोष्टीचे ऋणी आहोत. आणि म्हणून आता काय होईल, त्या सावकाराचे आणि तुमचे संबंध जे काय होतील ते विकट होऊन जातील. मग आता सावकाराचा जो पुत्र आहे
त्याला तुमच्यावर दया येते आणि त्याने काय केले, तुमचा समेट आणण्यासाठी, तुमच्या समेट घेण्यासाठी त्याने काय केलं, जे तुमचं ऋण आहे. ताई तुम्ही शांत बसा, शांत बसा, नाही तर फायदाच नाही होईल तुम्हाला वचन ऐकण्यात. शांत बसायचं चर्चमध्ये. आणि म्हणून जो ऋण आहे देवाने जे केलं ते त्यांनी फेडण्यासाठी काय केलं, आपला पुत्र पाठवला. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या कुटुंबियांनो, की तुमची जे शांती आहे ते देवाबरोबर असणे, देवापासून असणे. आणि जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा देव, जोपर्यंत तुम्ही त्याला आपल्या हृदयात बोलावत ना, तोपर्यंत मनुष्याच्या हृदयात कधी शांती होत नाही. आज मनुष्याला शांती पाहिजे, पण शांती ज्याच्यापासून आहे तो पाहिजे नाही. लोकांना शांती पाहिजे पण ख्रिस्त पाहिजे नाही. आणि या दोन गोष्टी कधीही होत नाही. जोपर्यंत जो शांतीचा उत्पन्न करता तो तुमच्या हृदयात येत नाही, तुम्ही आयुष्यभर शांती शोधा, तुम्हाला शांती मिळणार नाही. मी काही लोकांसोबत बोलत होतो आणि ते मला सांगतात की आम्ही अशा एका जागेत जातो आणि त्या जागेत आम्ही बसत असताना आम्हाला शांती मिळते. आणि ती जागा म्हणजे काय, एखादी अशी जागा जिथं गाड्याचा आवाज नाही, जिथे फक्त पक्ष्यांचा, निसर्गाचा आवाज येतो. आणि ही त्यांची कल्पना काय असते की जगातल्या अवतीभोवतीची जे शांती आहे त्यांच्यामुळे मला शांती मिळेल. त्यांना हे समजत नाही का हा कानाचा आवाजाची शांती, त्याच्यासाठी ते जातात, हृदयातली शांती नाही. कारण जेव्हा त्या जागेवरून ते परत येतात त्यांना कळतं की आता माझं जीवन तसंच आहे, त्याच्यामुळेच तर दरवर्षी ते जातात. कारण आपण तुम्हाला टेम्पररी शांती, काही वेळासाठी, काही तासासाठी, काही दिवसासाठी, या शांतीविषयी आपण बोलत नाही. तर जी अनंताची शांती आहे, जे तुमच्या हृदयात आहे, जे तुमच्या हृदयात परमेश्वर जेव्हा येतो आणि तुमच्या हृदयातली जे उणीव ते भागवतो, तेव्हा जी शांती तुम्हाला मिळते ते म्हणजे आत्मिक शांती. ती शांती या जगातल्या कुठल्या वस्तूवर अवलंबून नाही. म्हणजे तुमच्या कुटुंबात तुम्हाला त्रास असेल, तुमच्या शेजाऱ्याहून तुम्हाला त्रास असेल, तुमच्या मुलाबायकोमुळे तुम्हाला त्रास असेल, तुमच्या मालकामुळे तुम्हाला त्रास असेल, तुमच्या आरोग्यामुळे तुम्हाला त्रास असेल, तुमच्या गरजामुळे तुम्हाला त्रास असेल, पण तरीही जे देवाची जे शांती तुमच्या हृदयात, जेव्हा ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून तुमच्या हृदयात स्वीकारता, तेव्हा ती शांती कुठून जात नाही. कारण समजून घ्या, कारण ही शांती आता जगातल्या गोष्टीमुळे आली नाही. कारण जगातल्या गोष्टीची शांती काय असते, जसं मला एखाद्या गोष्टीची गरज आहे, मला हे पाहिजे, तुम्ही अस्वस्थ होता, जसं मला फोन पाहिजे, खूप अस्वस्थ होता, आणि मग खूप दिवसापर्यंत तुमच्या हृदयात जी अशांती असते, आणि मग तो फोन येतो आणि ती थोड्या वेळपर्यंत थांबते. ती शांती जी आहे थोड्या वेळपर्यंत असते आणि मग ती निघून जाते. आता तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज भासते का, कारण जी थोड्यावरची जी शांती आहे ती जगिक गोष्टीमुळे तुमच्या जवळ आली. पण ती जगिक गोष्टीमुळे असल्यामुळे आता जेव्हा दुसरी गरज भासली, आता ती निघून जाते. आता मला ते पाहिजे, ते असलं तर चांगलं होईल, आणि मग तुम्ही त्याच्याकडे वळता. आणि ही धाव जी आहे ते मरेपर्यंत चालते. म्हणून जेव्हा जगातली शांती तुम्ही तुमच्या हृदयात घेण्याचा प्रयत्न करता, ते कुठल्याही रीतीने, कारण आज जगात लक्षात ठेवा असा कोणीच नाही जो म्हणेल का मला शांतीची गरज नाही, मला असंच आवडतं. प्रत्येकाला शांती पाहिजे. तुमच्या घरातही बघा, तुम्ही हा डायलॉग कितीदा ऐकत असाल आपल्या आई वडिलांकडून, शांत राहा ना, थोडीशी शांती दे ना मला, आहे की नाही, शांती पाहिजे ना मला, आता काय घर सोडून जाऊ का, अरे इथं शांतीच नाही. कारण जरी मी तुम्हाला हे सांगत असलो, पण जर तुम्ही स्वतःला चेक केलं तर एक गोष्ट जी तुम्हाला समाधानी या जगात बनवेल ती म्हणजे देवापासून येणारी शांती. त्याच्याशिवाय कुठलंच नाही. कुठलीच गोष्ट तुम्ही जगातली भरून टाका. जर पैसा ही आपल्याला, खूप लोकांना असं वाटते की नाही माझ्यापाशी भरपूर पैसा असला तर मला खूप शांती मिळेल. तुम्ही बिल गेट्सला विचारा, त्याला, बिल गेट्स कोण आहे, या जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य, सगळ्यात श्रीमंत. आणि त्याला जेव्हा विचारलं जातं का रे बाबा अजून किती काम करशील, किती म्हणजे तुझं पूर्ण होईल, तो काय म्हणते, थोडंसं अधिक. हे थोडंसं अधिक कधी संपत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला उदाहरण, जर आपल्याला वाटत असेल का नाही या जगातले सगळे जे पैसा आहे ना माझ्या सगळ्या गरजा भागू दे,
पण मला शांती मिळेल, असं कधीच होत नाही. जगातले हे सगळे उदाहरण आहे. अंबानीपासून असा कुठला एखादा श्रीमंत दिसला का तुम्हाला की नाही याने खूप कमावलं, आता हा काहीच करत नाही, ते धावत आहे. ते यासाठी नाही का त्यांना अधिक पैसा पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना जर तुम्ही सुवार्ता सांगितली आणि त्या व्यक्तीने जर ख्रिस्ताचा स्वीकार केला, ती जी शांती त्याच्या हृदयात येईल, आता तो या सगळ्या धावापासून, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला लहानपणापासूनच शर्यतीत टाकल्या जातं, कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशनमधून तुम्ही बाहेर निघता. याचा अर्थ तुमच्या गरजा संपत नाही, पण तुमच्यापाशी शांती असते. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, जोपर्यंत देवासोबत तुमची शांती होत नाही. आता आपला सगळ्यात मोठा मुद्दा, देवासोबत शांती म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला देव, आपला तारणारा म्हणून स्वीकारता, त्याचा अर्थ काय, की जेव्हा आपल्याला कळतो की मी पापी आहे, जेव्हा आपल्याला कळतो की माझ्या पापासाठी देवाचा मुलगा याने स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, यासाठी की माझ्या पापाची क्षमा व्हावी, जे शिक्षा मला भेटायला पाहिजे ती शिक्षा त्याने घेतली, तो मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे, त्या ख्रिस्ताला पश्चातापाने तुम्ही हृदयात बोलावता. पश्चाताप याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. पश्चाताप म्हणजे रडणे नव्हे. पश्चाताप म्हणजे हे नाही अरे अच्छा म्हणजे पास्टर सांगत आहे काल खोटं बोललो होतो तर मी पश्चाताप करो. पश्चाताप म्हणजे जीवन बदलणे. ज्या गोष्टी तुम्हाला आधी खूप आवडायच्या, ज्या देवाच्या विरोधात आहे, त्याच्यापासून पळणे. त्या गोष्टी जे पाप आहेत त्याची तुम्हाला आता वीट वाटणे, नाही या गोष्टी मी करणार नाही. तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करणे. खरा पश्चातापी हृदय म्हणजे हे आहे की आधी मी पापाकडे पळत होतो, आता मी पापापासून पडतो. हा जेव्हा मनुष्यात बदल घडतो, त्याला समजतं की मला ख्रिस्त सापडला, त्याला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, त्याला कळतं, त्याला या जगापासूनचे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या त्याला पापाकडे घेऊन जातात त्याच्यापासून तो पडतो. म्हणून पश्चाताप म्हणजे मी घुटण्यावर बसतो, मी रडतो आणि मी उठल्यावर तसाच वागतो नव्हे. पश्चाताप म्हणजे, खरा पश्चाताप म्हणजे ज्या पापासाठी माझा प्रभू येशू ख्रिस्त हा क्रुसावर मारण्यात आला, त्या पापापासून मी आता पडतो, की आता त्याला पुन्हा त्या क्रुसावर माझ्या पापांमुळे त्याला जे त्याने क्रुसावर घेतलं त्या गोष्टीचा मी राग करतो. आणि हे जेव्हा तुम्ही कराल याचा अर्थ काय होतो की तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं. ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे काय, की तुमच्या खऱ्या पापाचा तुम्ही पश्चाताप करणे, हे समजणे का मी पापी आहे आणि त्याला स्वीकारणे. आणि जेव्हा परमेश्वर तुमचं हृदय बघतो आणि तो तुमच्या हृदयात येतो आणि देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तो ती शांती निर्माण करतो. आता तुमच्या गरजा तशाच आहे. तुमची बायको कदाचित भानगडच असेल, तुमचा शेजारी थोडी बदलला, तुमचा बॉस थोडी बदलला, तुमचं आरोग्य थोडी बदललं, तुम्हाला जो टेन्शन आहे ते की ज्या गोष्टीमुळे ते तसंच आहे, पण तुम्हाला कळेल अरे या हृदयात शांती किती आहे. का, तुम्हाला मागच्या महिन्यातलं वचन कोणतं केलं, परमेश्वराची शांती जे प्रत्येक बुद्धिमत्ते पलीकडे, म्हणजे ती शांतीला कारण नसतं. कारण ही जगातली शांती याच्यासाठी काय कारण पाहिजे. काय झालं, चांगलं झालं का, बरं वाटत आहे का, कारण त्या कारणामुळे तुम्हाला शांती मिळाली. ते जगिक शांती झाली, ते काय असते, टेम्पररी, थोड्या वेळसाठी. पण जे ख्रिस्तापासून जे शांती असते, ती जी शांती ते तुमच्या हृदयात येते, त्याला अवतीभवतीचे कारणाला काहीच फरक पडत नाही. तुमच्या घरातले लोक काय करतात काहीच फरक पडत नाही, कारण ती आत्मिक असते, ते तुमच्या हृदयात येते. माझ्या कुटुंबियांनो, ही शांती तुमच्या संग घडणं खूप आवश्यक आहे. आणि ही शांती तेव्हाच येते जेव्हा खऱ्या अंतःकरणाने तुम्ही आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलावता. त्याला म्हणता की माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे. आणि ते काय करतं, तुम्हाला पश्चातापी हृदय, हे पश्चातापी हृदय जे तुम्हाला मी सांगितलं, आधी पापाकडे पडत होतं, आता पापापासून पडतं. तुम्हाला जो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तो बदल घडतो. आधी माझे जे मित्र जे होते, माझ्या तारणाच्या आधी सगळे इतके मोठे मोठे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी ॲडमिन काय आणि हे काय आणि ते काय, आता त्या सगळ्या गोष्टीतून जसा तुम्हाला ख्रिस्त करतो
तुम्ही काय करता, त्या गोष्टीपासून पडता. का? कारण तुम्हाला त्या गोष्टी आता आवडत नाही, ज्या गोष्टीची आधी ओढ होती. का? कारण तुमचा पापी स्वभाव आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला कितीकही बदलण्याचा प्रयत्न करा, तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही. कारण तुम्ही आध्यात्मिक बनवल्या गेलेले आहात. आणि जेव्हा ख्रिस्त तुमच्या हृदयात येतो, तुम्ही त्याला हाक मारता, तेव्हाच ती शांती तुमच्या हृदयात येते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काही वर्ष आधीची आणि खरी गोष्ट. शिकागो या देशात एक इव्हँजलिस्ट म्हणजे देवाचे शब्द सांगणारा, आणि त्याने जसा मी संदेश सांगत आहो की बाबा तुमच्यापाशी देवाची शांती असली पाहिजे, ख्रिस्त तुमच्या हृदयात आला पाहिजे, आणि तुम्ही त्याला हाक मारा, तुमच्या पापाची क्षमा तो करेल आणि तुमचा आत्मा वाचवेल, आणि तुम्ही त्याला स्वीकारा आणि ती शांती कधीच कुठं जाणार नाही. आणि हा जो व्यक्ती आहे, हा आला त्या संदेशानंतर आणि त्याने म्हटलं की पास्टर, मी ऐकलं तुम्ही काय बोलले, तर हे तुम्हाला बोलण्यासाठी खूप सोपी आहे, कारण तुमची बायको मेली नाही, तुमचे मुलं मेले नाही. कारण हा जो व्यक्ती होता, याच्या काही दिवसाआधी एका ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये या व्यक्तीची बायको आणि याचे सगळे मुलं जे आहेत, त्याचं पूर्ण कुटुंब मारण्यात आलं. हा म्हणाला की तुमच्यासोबत या गोष्टी घडल्या नाही, म्हणून तुम्हाला हे बोलणं खूप सोपी आहे. आणि हा व्यक्तीने ऐकलं, आणि त्याचं खरंच, कारण माझं कोणी मेलं नाही. आणि याने म्हटलं की याने हे नाही म्हटलं की असं थोडी माझी शांती राहीलच, पण त्याने म्हटलं की बरं असेल कदाचित, मला माहीत नाही, पण देवाचा शब्द सांगतो. आणि काही दिवसानं हा जो पास्टर आहे, याची बायको एका कार ॲक्सिडेंटमध्ये मेली. आणि याची बायको जेव्हा त्या कार ॲक्सिडेंटमध्ये मेली, आणि जेव्हा तिची जे पेटी जे होती ते त्याच्या डोळ्यासमोर ठेवण्यात आली, त्यानंतर तिची अंत्ययात्रा निघणार होती. आणि या पास्टरला त्या मनुष्याचे शब्द आठवले, आणि या पास्टरने म्हटलं की त्याला बोलावा, त्याला सांगा की हो, माझी बायको मेली, हिच्यावर मी जे प्रेम करतो ते देवानंतर दुसरं हिच्यावर प्रेम करतो, जगात हिच्यासारखं प्रेम मी कोणावर केलं नाही, ही मेली, मला माहीत आहे, मला खूप दुःख आहे, पण हो, शांती आजही माझ्या हृदयात आहे. का? कारण ख्रिस्ताची शांती माझ्या हृदयात आहे. कारण तेव्हा मी म्हणाला की मी त्याला म्हणू शकलो नाही, कारण माझी बायको जिवंत होती, त्याची बायको मेली होती, त्याच्यावर ते दुःख आलं होतं, म्हणून त्याला सोपी आहे ते बोलण्यासाठी. का तुला खूप बरोबर आहे, तू मोठमोठ्याने बोलून आला, पण जे दुःख माझ्या जीवनात आहे ते तुला माहीत नाही, ते तुझ्यावर येऊ दे, म्हणजे तुला कळेल. पण तो म्हणाला की आज ते दुःख माझ्याजवळ आहे, मला दुःख आहे, पण शांती गेली नाही. कारण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कारण ख्रिस्तापासूनची जे शांती तुमच्या हृदयात येतं ते तुमच्या बुद्धी पलीकडे आहे, ते जगातल्या गोष्टीवर, कुठल्याच गोष्टीवर अवलंबून राहत नाही. आणि म्हणून हे शांती तुमच्यासोबत असणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जे पापी आहेत, पापी म्हणजे आपण सगळे पापी, जन्मता पापी आहे, ज्याने कधीच ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, ज्याने ख्रिस्ताला आपल्या हृदयात कधी बोलावले नाही, त्याला कधी शांती मिळत नाही. दुसरी गोष्ट, खूप लोकांना ही सवय असते, मी बघतो सुद्धा, आहे की नाही, एखादा व्यक्ती जर मेला तर त्याचा फोटो येते आणि त्याला रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस. आमचा पुण्याचा जो फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमधचा एक ग्रुप आहे, आणि त्यात एखादा अरे हे गेले, आणि त्यानंतर 100 लोक रेस्ट इन पीस कवा या सगळ्याचे मेसेज टाकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात असताना जेव्हा तुम्हाला शांती मिळाली नाही, तुम्ही मेल्यानंतरही ती शांती मिळू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला आजच शांती नाही, कोण सांगितलं तुम्हाला गेल्यावर मिळतं? कारण ख्रिस्ताची शांती अनंतासाठी तुमच्या हृदयात येतं आणि ते सदैव राहतं. तो रेस्ट इन पीस नाही, तो रेस्ट इन हेल आहे आता. का? कारण त्याला इथे शांती नव्हती तर तिथेही मिळणार नाही. म्हणून हे खूप खूप महत्वाचं आहे की या गोष्टी समजणं. म्हणून तुम्ही कुठे शोधत आहात? तुम्ही याच्यात शोधत आहात का की माझा बॉस चांगला वागला पाहिजे, मला शोधतो, किंवा मला हे भेटलं पाहिजे? तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे धावता, तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे धावता. कदाचित थोड्या वेळसाठी ते मिळेल सुद्धा, पण त्याच्यामुळे तुमच्या हृदयातली जे उणीव आहे ते कधीच होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळे पापी आहोत, पण या मुलांनी जे गीत गायलं की त्याच्या पवित्र रक्तात जी ताकद आहे की ते माझे सगळे पाप धुवू शकतो. आणि जेव्हा तुम्ही त्याला आपल्या हृदयात आपला तारणारा म्हणून बोलावता, तुम्ही जरी पापी असले, तुमचे पाप त्याच्या पवित्र रक्ताने कव्हर आहे. पण जर तसं नसलं तर देवाचे काही वचन मी तुमच्यासाठी सांगतो. जर तुमची क्षमा झाली नाही, काय रोमकरास पत्र 3:13 म्हणतं,
त्यांचा घसा हे कोणाविषयी आहे? ज्यांची क्षमा झाली नाही आणि जे जगात आपली शांती शोधत आहे. ते म्हणतो की त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. याचा अर्थ की एखादी गोष्ट होऊ द्या फक्त आणि हे लोक आपलं तोंड उघडतील. आता त्यांना कुठल्याच गोष्टीची पर्वा लागत नाही आणि जे पाहिजे ते देवाविरुद्ध बोलतील. ते आपल्या जिभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठाखाली सर्पाचे विष असते. याचा अर्थ ज्यांच्यापाशी शांती नाही, त्यांची जीभ सदैव वाईट बोलतो, वाईटाकडे जातं. 14 वचन, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहेत, त्यांचे पाय रक्त पाळण्यास उतावळे आहेत, विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहे, शांतीचा मार्ग त्याने ओळखला नाही, त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आणि म्हणून मी जसं सांगितलं तुम्हाला की देवापासूनची जर तुमच्यापाशी शांती नाही तर या जगातल्या कुठल्या गोष्टीपासून शांती नाही. कारण ख्रिस्त जो तारणारा आहे तोच तुमची शांती करू शकतो. माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा आपण या संदेशाची सुरुवात केली, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारला. मी तुम्हाला हे विचारलं नाही की तुमच्या खिशात किती पैसे आहे, तुमच्या बँकमध्ये किती पैसे आहे. तुम्हाला हे विचारलं नाही की तुमच्या कुटुंबात सुख आहे का. तुम्हाला हे विचारलं नाही का तुम्ही आजचं जेवण करण्यासाठी तुमच्यापाशी सगळ्या भांडवल आहेत का. तुमच्या घरावर छत आहे का की पावसामुळे ते गळत आहे. तुमचा नवरा तुमच्या संग चांगला वागत आहे का. तुमचे बायको मुलं तुमच्या संग चांगले वागत आहे का. तुमचा बॉस तुमच्या संग चांगला आहे का. प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे सगळ्यात शेवटी का तुमच्यापाशी शांती आहे का. जर तुमच्यापाशी शांती नसेल तर ही शांती फक्त प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्याला आपल्या हृदयात बोलावता, जेव्हा तुम्हाला कळतं मी पापी आहे, जेव्हा तुम्हाला कळतं की ख्रिस्त माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला, आणि तुम्हाला जेव्हा कळतं की देवाचं वचन सांगतो की जोही विश्वासाने हाक मारेल तो तारला जाईल, तो वाचवला जाईल. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला आपल्या हृदयात बोलावता, जी स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येते ते तुमच्या सगळं बुद्धिमत्ता सामर्थ्या पलीकडेली असते. ती देवाची दिलेली शांती असते. ते तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखते. ही शांती तुमच्यासोबत आहे का. जर ही शांती तुमच्याजवळ नसेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. आपलं जीवन पडताळून पहा. आज ज्या वचनात या चर्चमध्ये जेव्हा तुम्ही आलेले आहात, लक्षात ठेवा यासाठी, कारण देवाची इच्छा आहे का तुम्ही चर्चमध्ये राहावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही सत्य ऐकावं. देवाची इच्छा आहे का ती शांती या जगाला मिळावी. पण तुमची इच्छा असली पाहिजे. जर तुमची इच्छा आहे की हो मला या शांतीची गरज आहे, तर देवाचे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाने उडे पडले आहेत. म्हणजे आपल्या पापांमुळे आपल्याजवळ शांती राहत नाही, कारण आपला स्वभाव हा पापी आहे. पण देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे का तुमच्या पापाची क्षमा व्हावी, कारण पापाचं वेतन मरण आहे. आणि ख्रिस्त म्हणतो की ही तुझी शिक्षा मी घेतो कारण तुला शांती मिळावी. आणि ख्रिस्त म्हणतो की मी तुझ्या पापाची क्षमा करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही या वचनावर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्हाला तुमच्या आत्म्याची ओढ आहे की हो माझा आत्मा वाचला पाहिजे, जर तुमची इच्छा आहे की माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे, जर तुमची इच्छा आहे की या पृथ्वीवर असताना मला शांती भेटली पाहिजे, जर तुम्हाला ही शाश्वती पाहिजे, या समय जिथे तुम्ही बसले आहात ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोला. म्हणा येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, मी तुला आपला देव माझा तारणारा स्वीकारते. आणि जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हृदयात बोलावता, तुम्ही तुमच्या पापापासून पश्चाताप करता. तुम्हाला ज्या गोष्टी आधी आवडत होत्या तुम्हाला कळतं की या गोष्टी मला नको, तुमची इच्छा आहे की मला बदललं पाहिजे. जेव्हा तुम्ही हे सगळं आपण एक निश्चय घेतो आणि त्याला हाक मारतो की हो मी सरेंडर करतो. मी तुम्हाला सकाळी घोड्याविषयी सांगितलंय ने जॉकीविषयी. तो काय करतो? सरेंडर करतो. आणि जेव्हा तो सरेंडर करतो तो चांगल्या उपयोगासाठी आणला जातो. तसंच जेव्हा तुम्ही देवासमोर सरेंडर करता, तुम्ही देवासमोर नम्र होता, देव तुम्हाला ती स्वर्गीय शांती देतो. तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून वाचवते. तुमच्या जगात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या नोकरीत तुम्हाला किती काही अडथळे समस्या असो, पण तुमच्या हृदयात स्वर्गीय शांती येते. का? कारण जो स्वर्ग त्यात बसणारा जो शांतीचा देव आहे त्याचा आत्मा तुमच्या हृदयात येतो.
आणि तुम्हाला तो स्वर्गीय शांती देतो. आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू. आणि ज्याही व्यक्तीला हे वचन, मला ठाऊक नाही, कारण तुमचं हृदय तुम्ही चेक करू शकता, तुम्ही तुमचं हृदय पडताळू शकता की हो माझ्यापाशी हे स्वर्गीय शांती आहे का मी जगातल्या गोष्टीत फक्त व्यस्त आहे, मी धावत आहे, मी पळत आहे. आणि जर तुमची इच्छा असेल का हो मला या स्वर्गीय शांतीची गरज आहे, हो माझी इच्छा आहे का मला ही शांती मिळावी, जे शांती सगळ्या बुद्धिमत्ते पलीकडे आहे, जी देवापासून येते. जर तुमची इच्छा असेल तर हे सत्य तुम्ही जाणून घ्या की या शांतीचं कारण म्हणजे आपण पापी आहो, या शांतीचं कारण म्हणजे देवाचे आपण वैरी आहो, या शांतीचे कारण म्हणजे पापाची शिक्षा मरण आहे. आणि जे आपल्यात हे जे पाप आहे आणि हे पाप आपल्याला आपल्या हृदयात अशांती निर्माण करतं. पण ख्रिस्त हा शांतीचा देव आहे, ज्याने तुमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. आणि तो म्हणतो की तू आपला मला हाक मार. देवाचे वचन सांगतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही आपल्या हृदयात बोलावता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तू देव आहेस आणि परमेश्वरा तू माझ्या सगळ्या पापाची क्षमा करू शकतो. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला आपल्या हृदयात बोलावता, म्हणता परमेश्वरा माझी क्षमा कर, मी माझं जीवन बदलतो आणि माझी इच्छा आहे परमेश्वरा की तुझी स्वर्गीय शांती माझ्या हृदयात येऊ दे. जेव्हा तुम्ही विश्वासाने जिथेही बसल्या त्याला हाक मारता, स्वर्गातून परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुम्हाला सगळ्या पापापासून क्षमा करतो. आधी तुम्ही त्याचे वैरी होता, आता तो तुम्हाला त्याचे मुलं बनवतो आणि ते स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येते. जर तुमची इच्छा असेल तुम्ही त्याला हाक मारा, वेळ जाऊ देऊ नका. त्याला म्हणा प्रभू माझ्या हृदयात आहे, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते माझ्या जीवनात आहे. आणि हे जी स्वर्गीय शांती ज्याच्याविषयी मी ऐकले आहे आज, ती शांती मला तू होऊ दे. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. माझ्या राजा प्रार्थना करतो हे वचन त्यांच्या हृदयात तू बोलू दे. माझ्या राजा प्रार्थना करतो प्रभू इथे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वरा, होय प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझी गरज आहे. होय प्रभू त्यांना ती उणीव समजू दे माझ्या राजा, आणि प्रभू त्यांना ती गरज समजू दे माझ्या राजा की प्रभू त्यांनी तुला हाक मारावं आणि परमेश्वराची आत्मिक शांती फक्त तुझ्यापासून येते त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी आणि वचनासाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू आणि एक गीत गाऊन आजच्या चर्चला आपण संपू. ख्रिस्तास्तवा खाली वरी नामा होत्या समोर, मुकुट घाला वरी तो धान्य 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 धान्य